नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपण दररोज आपल्या जीवनामध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे. मग ते व्हॅल्यू ॲडिशन कसं केलं पाहिजे? तर त्याचा आनंद आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, की आपण कोणाला काही देत आहोत. एखाद्याला आपण सल्ला देत असू, कामामध्ये काही नवीन संशोधन करून त्या कामामध्ये नवीन विविधता काही आणू शकतो का आपण? नव्या विचारानं आपण कोणाला मार्गदर्शन करून त्याचा व्यक्तिगत विकास आणि पर्यायानं तो जे काम करतो त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास यासाठी आपण काय व्हॅल्युएशन करतो का? तर आज त्याच पद्धतीने अनेक उद्योजक असतील, अनेक वेगवेगळे अ, लोक असतील, की ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, की ते जे काही करत आहेत, ते योग्य दिशेने कसं करावं यासाठीची. आणि म्हणून हा आजचा माझा प्रयत्न आहे आणि आजचा विचार आहे, तुम्ही जे प्रयत्न करता, ते केंद्रित प्रयत्न करा. फोकस्ड एफर्ट्स करणं फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, की ते उत्तम पद्धतीने एकत्र प्रायोगिक तत्वावरती असलेले विचार असावेत. म्हणजे तुमचे विचार विखुरलेले नसावेत. थोडक्यात स्कॅटर्ड थॉट तुम्ही कधीही करू नये. तेव्हा केंद्रित प्रयत्न आणि विखुरलेले विचारांना एकत्र करणं या विषयांवरती आज मी तुम्हाला बोलू इच्छित आहे. आजच्या या संपूर्ण धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आणि डिजिटलायझेशनच्या जीवनामध्ये आज तुम्ही आणि मी प्रत्येकजण स्पर्धेमध्ये आहोत. हे तर मान्य आहेच. काय मित्रांनो, आहात की नाही स्पर्धेमध्ये? तुम्ही जरी इच्छा नसेल तुम्हाला स्पर्धेमध्ये जायचं, तरी तुम्हाला स्पर्धेमध्ये जावंच लागतं. कारण परिस्थितीच तशी आहे, की स्पर्धेत गेल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. आणि स्पर्धा कोणाशी आहे? तर स्पर्धा तुम्ही तुमच्याशीच करायची आहे. इतरांशी स्पर्धा नाहीच आहे मुळात. आज आपण जे काही स्पर्धा म्हणून पाहतो, ती स्पर्धा फक्त तुमची व्यक्तिगत स्पर्धा आहे आणि ती तुम्हाला खऱ्या अर्थानं जिंकायची स्पर्धा आहे. कारण तुम्ही त्यामध्ये स्वतःसाठी खऱ्या अर्थानं सर्व काही नियोजित करणार आहात आणि यश प्राप्त करणार आहात. तर मग मित्रांनो, आपण आज किती जरी कष्ट केलं, आपण खूप असे कष्ट करतो, पण बऱ्याच वेळा तरी यश नाही प्राप्त होत. ते यश का प्राप्त होत नाही? तर आपण प्रत्येक वेळी त्या विचारांशी जे काही आपण केलेले असतात, त्याच्याशी एकरूप न राहता आणि जे आपण एफर्ट्स करतो, जे प्रयत्न करतो, ते त्या पद्धतीने सातत्य त्याच्यामध्ये न ठेवल्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही. पहा, आजपर्यंत तुम्ही किती वेळा अशा पद्धतीने विचार केले, की जे तुम्ही ताबडतोब विचार केले आणि त्याला लागलीच तुम्ही कृतीमध्ये आणलं आणि त्याचे रिझल्ट मिळाले. फार थोडे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील. पण त्या थोड्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या अनुषंगाने जर आज बोलायचं झालं, तर आज तुम्ही स्वतःला तपासलं पाहिजे, की आज मी जे काही कष्ट करतोय ते पुरेसं कष्ट आहे का? का पुरेसं कष्ट नाहीये? मग ते कष्ट करतोय ते मी योग्य दिशेने करतोय का? आणि इथे बऱ्याच वेळा काय होतं, मग तुम्ही विद्यार्थी दशेत असाल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, उद्योग करत असाल किंवा तुम्ही प्रपंच सांभाळत असाल, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्यक्तिगत, सामाजिक तुम्हाला अशा काही अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, की ज्यामुळे तुम्हाला एक विचार करू का अनेक विचार करू? म्हणजे असे एक विविध विचार तुम्हाला एका कामासाठी सुचतात. पण जर तुम्ही व्यवस्थित लॉजिकली जर थिंकिंग प्रोसेस केलं, एक व्यवस्थित कृतीयुक्त असं जर विचारसरणी केली, तर तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. तर मग ते नक्की काय? तर केंद्रित विचार हे नक्की काय आहे? केंद्रित विचार हे नेहमी तुम्हाला सतत एक गोष्ट सांगत असतात आणि ती कोणती आहे? की वेळेचा, ऊर्जेचा हा तुम्ही उत्तम उपयोग करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ तुम्ही वाया नाही घालवत. तुमच्याकडे आणि माझ्याकडे 24 तास आहेत. या 24 तासामध्ये आपण किती वेळ प्रामाणिकपणे आपण आपल्याला देतो आणि आपण जे काम करतोय त्याला देतो. हे जर तुम्ही तपासलं, तर उत्तर तुम्हालाच भेटेल. मी त्यावर काही बोलायची गरज नाही. मग तपासा तुम्ही, की तुमची ऊर्जा तुम्ही कुठे-कुठे खऱ्या अर्थानं खर्ची करता किंवा वापरता. आणि वेळ अर्थात तुमचा वेळ तुम्ही सदुपयोग किती करता त्या वेळेचा. तुम्ही जे काही तुम्हाला दिलेलं काही काम असेल, काही तुमचा टास्क असेल, तो तुम्ही व्यक्तिगत रूपाचा असो किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असो किंवा जिथे कुठे तुम्ही ते काम म्हणून करत असाल किंवा ते कर्तव्य म्हणून करत असाल, तर त्याला तुम्ही वेळ किती देता आणि तो जर वेळ तुम्ही त्या पद्धतीने जर दिला, तर निश्चित तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला जायला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही आणि तुम्ही एकाग्रतेने तुम्ही ते ध्येय गाठू शकता. मग विचार करा, आज तुम्ही कुठे-कुठे तुमचं ध्येय गाठू शकला नाहीये. जे ध्येय तुम्ही तुमची ठरवलेली होती, त्या ध्येयांपर्यंत तुम्ही का पोहोचू शकला नाही?
तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं का? ते प्राधान्य तुम्ही सातत्याने ते ठेवलं का? कारण बऱ्याच वेळा तुमचे प्राधान्य पण चुकतं. म्हणजे क्रमवार चुकतो. या करू का ते करू. म्हणजे यामध्ये तुम्ही गल्लत करता आणि प्राधान्य चुकतं. असं काही झालंय का? किंवा तसं जर होत असेल, तर मग अनावश्यक गोष्टी आपण कशा टाळू शकतो? अनावश्यक गोष्टी कितीतरी आहेत. म्हणजे सहज जर मोबाईलवरती तुम्ही बसलात, तर तुम्ही रीलच पाहत बसणार किंवा काहीतरी अशा पद्धतीने एंटरटेनच पाहत बसणार आणि तुम्ही त्यामध्ये गुंतून जाता. तर ते किती वेळ द्यायला पाहिजे? स्वतःचं नियंत्रण स्वतःवरती असलं पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं एक फोकस्ड विचार करू शकता आणि फोकस्ड एफर्ट्स करू शकता. मग काय मित्रांनो, एका दिशेने सातत्याने जर तुम्ही काम केलं, तर तुम्हाला कोणीही तुमच्या यशापासून दूर नाही घेऊ शकणार. मग आज तुम्ही तुमचे प्रयत्न उत्तम पद्धतीने करत आहात का? एकत्रित त्या प्रयत्नांना तुम्ही खऱ्या अर्थानं कृतीमध्ये उतरवताय का? आणि ते तर कसं करत असाल, तर मी म्हणेन की नक्कीच तुम्ही विकसित होत आहात. पण तुमचे जर विचार विखुरलेले असतील, म्हणजेच अनेक गोष्टीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने सतत विचार करणे, एक गोष्ट केली की दुसरी, पण एक गोष्टीचा विचार नाही तुम्ही करत, अनेक गोष्टींचा विचार करत राहता आणि त्यामुळेच तुमचे विचार विखुरले जातात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, मी खूप काम करतोय, पण ते तुम्ही खूप काम करतच नाही. एका वेळी ना तुम्ही भरपूर अशी कामं कोणीच करू शकत नाही. शेवटी माणूस आहे. हां, टेक्नॉलॉजी काम करू शकते, कारण त्याला ती त्या पद्धतीची कमांड असते. पण शेवटी माणूस आहे, या माणसाला काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळं तुम्ही किती कामं सुरू करता, पण ती पूर्ण होतात का? तर तुम्ही पाहिलं असेल की ती पूर्ण होत नाही. त्यामुळे एका वेळी एक काम केलं पूर्ण, तर ते सगळी कामं पूर्ण होतात आणि ती पण शिस्तबद्ध पद्धतीने. म्हणून विखुरलेल्या विचारांना जर तुम्हाला स्वतःसाठी जर शोधायचं असेल, तर मी एकच म्हणेन, सतत तुम्ही मल्टीटास्किंग ज्या गोष्टी आहेत ना, त्या कमी करा. मल्टीटास्किंग करणं जिथे शक्य आहे तिथं अवश्य करा. पण जिथे शक्य नाही ना, ते कमी करा. कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीवरती होतो. मल्टीटास्किंग हे मी हे पण करतो, मी ते पण करतो या पद्धतीने आता बऱ्याच वेळा काही लोक लेखन पण करतात, काही लोक व्हिडिओ पण बनवतात. पण ॲट अ टाईम काय ते दोन्ही गोष्टी करत नाहीत. पण ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी करणारे फार कमी लोक असतात. पण ती एक्सपर्टी तुम्ही ती मिळवली असेल, तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे मल्टीटास्किंगमध्ये तुम्हाला वेल बॅलन्स पर्सनॅलिटी लागते आणि थोरं नॉलेज लागतं आणि त्या पद्धतीने तुम्ही एक्झिक्यूट करू शकता आणि मग ती परिस्थिती काय असेल, तर त्याला हँडल करण्याची पण ती कुवत तुमच्याकडे आलेली असते. तेव्हा मल्टीटास्किंग हे तुम्ही जर तुम्हाला ते यश मिळवायचं की जर ते थोडं कमी केलं तरी चालेल, पण प्राधान्य ठरवण्यात आलं पाहिजे. म्हणजे त्या अडचणी दूर होतात. मग सतत व्यस्त असणं, म्हणजे सतत व्यस्त असणं, याने काय होतं माहितीये का? त्याचा परिणामही कमी होतो. सतत तुम्ही कामसू असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक ॲश्युरन्स असला पाहिजे. त्याच्यामध्ये आउटपुट 100% आलं पाहिजे. नुसतंच तुम्ही काम करताय, नुसतं हार्ड वर्क करताय, पण त्याचा रिझल्ट स्मार्ट वेने नाही येत असेल, तर तुम्हाला तिथे विचार करावा लागेल, की अरे मी कुठेतरी चुकतोय. म्हणजे थोडक्यात स्पष्ट दिशा दिसत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, तुमचे विचार विखुरलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं एखादा जसा अंधारामध्ये जेव्हा बल्ब आपण लावतो आणि त्याचा प्रकाश लख्खन पडतो, तसं सगळीकडे तुमचा प्रभाव पडायचा असेल, तर लक्षात ठेवा तुम्हाला फोकस असला पाहिजे आणि ते फोकस प्रत्येक छोट्या गोष्टीपासून त्या मोठ्या गोष्टीपर्यंत. म्हणून फक्त मेहनत तुम्ही करून उपयोगाचा नाही. कारण तुम्हाला केंद्रित मेहनत करण्यात यश मिळते. तुमची एफर्ट्स अशा पद्धतीने तिथे लावले पाहिजेत, की तुम्हाला तो त्या पद्धतीचा जो काही परतावा आहे, तो उत्तम पद्धतीने भेटेल. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयावर विशेष करून अभ्यास करतो आणि एकाग्र त्या पद्धतीने होऊन तो त्यामध्ये यश मिळवतो. असंच आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही सेगमेंट ठरवले पाहिजेत. मी कोणत्या सेगमेंटमध्ये एक्सलन्स केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते यश प्राप्त होतं. व्यवसायात फक्त एकाच महत्त्वाच्या क्षेत्रावर तुम्ही लक्ष दिल्यास ते त्या पद्धतीने जलद त्यामध्ये विकास होतो आणि पर्यायानं त्या कंपनीचा विकास होतो, त्या ऑर्गनायझेशनचा विकास होतो आणि सिस्टम एक चांगल्या पद्धतीने तिथे काम करते आणि सर्वांनाच त्या पद्धतीने उत्तम काम करण्यास मदत मिळते. पण एखादा व्यावसायिक जर त्याचं कौशल्य त्यांनी विकसित केलं असेल, त्या कौशल्यामध्ये त्यांनी तज्ञ जर झाला, तर त्याला यश डेफिनेटली मिळतं. प्रॉडक्ट नॉलेज त्याच्याकडे चांगलं असलं पाहिजे. सिस्टम इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठीची त्याची जी काही गोष्ट आहे, ती त्यांनी समजली गेली पाहिजे. ज्या आवश्यक गोष्टी त्याच इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टी बाजूला काढता आल्या पाहिजेत. तेव्हा तो फोकस खोलवर जातो आणि त्याचा परिणाम हा उत्तम पद्धतीने त्याला दिसतो. म्हणून त्याची कंपनी, त्याचं ऑर्गनायझेशन आणि एकंदरीत त्याचा समाज ज्याने काही ते ठरवलंय त्या व्यक्तीनं, ते त्या पद्धतीने विकसित करत असतो. मग ते कोणीही असेल, कुठलाही छोटा उद्योजक असो किंवा मोठा उद्योजक असो, त्यांची स्वप्न त्या पद्धतीने ती पूर्ण होतच असतात. म्हणून तुम्ही आजपासून तुम्ही तुमचा जे विचार आहेत, हे भरकटू देऊ नका. त्याला एका ठिकाणी तुम्ही स्थिर करा आणि जेव्हा तुम्ही ते स्थिर कराल, तेव्हा तुम्ही निराश होणार नाही.
तुमची उद्दिष्ट पूर्णपणे तुम्ही कराल आणि थकवा पण तुम्हाला जाणवणार नाही आणि अशा तऱ्हेने तुमचा गोंधळ कधीच होणार नाही. तेव्हा अस्थिरता निघून जाईल आणि तुम्ही उत्तम पद्धतीने स्वतःला एक चांगला माणूस म्हणून निर्माण करू शकता. तर काय मित्रांनो, आज तुम्ही स्वतःला अनावश्यक गोष्टीपासून दूर ठेवा. एकाच वेळी एक महत्वाचं तुम्ही काम करा, की जेणेकरून तुम्हाला अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी त्या भाग पाडतील. डिजिटल या युगामध्ये मानसिक विचलन तुमचं होता कामा नये. ते तुम्ही टाळा आणि त्यासाठी तुम्हाला दिवसातून 2 ते 3 तास महत्वाची जी कामं आहेत, ती निश्चित केली पाहिजेत आणि नाही म्हणायला शिका. जिथे आवश्यकता नाही, तिथे नाही म्हणा. जिथं होय म्हणणं आवश्यक आहे, तिथं जरूर होय म्हणा आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्वार्थानं व्यवस्थितपणे एफर्ट तुम्ही ठेवू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. तर काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला निश्चितच आवडला असेल. कारण आपण स्वतःला पाहूया, की आपण आत्तापर्यंत काही गोष्टी का मिळवू नाही शकलो? तर त्या काही गोष्टी का नाही मिळू शकलो? तर आपण विखुरलेले विचार केले आणि आपण योग्य पद्धतीने आपले प्रयत्न केले नाहीत, केंद्रित प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे आपल्या हाताला त्या गोष्टी भेटल्या नाहीत. म्हणून केंद्रित प्रयत्न ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेच यशाचं खरं रहस्य आहे मित्रांनो. चला तर मग आजपासून आपण आपल्यामध्ये ते बदल करूया. काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला आवडला का? हो, आवडला असेल तर तुम्ही निश्चितच लाईक कराल आणि सबस्क्राईब जर ज्यांनी केलं नसेल ते करतील. आणि मित्रांनो, तुमच्या कमेंट्स द्या. हा विचार तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि हे तुम्ही फॉरवर्ड करा हा व्हिडिओ. कारण सर्वांसाठी ह्याची गरज आहे. म्हणून विखुरलेले विचार पुन्हा त्यांनी ते करू नयेत. ते सगळे व्यवस्थित त्याचा एकसंध विचार करावा आणि त्यांना जे पाहिजे ते व्यवस्थित त्याचे प्रयत्न करून त्यांना ते प्राप्त करता येतं. तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. तुम्हाला संपर्क करायचा आहे तर माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. थँक यू मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि मला प्रोत्साहित करता. थँक यू. याची तुम्हाला व्हॅलिडेशन पण प्रोसेस त्या पद्धतीने समजते, तुम्हाला ती उमजते, याच्याबद्दलही मला आनंद आहे. तेव्हा जे काही तुम्हाला घेता येईल या व्हिडिओमधलं घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला वाटलं की नाही आणखीन हवं आहे, तर माझ्याशी संपर्क करा. कारण मी ऑलरेडी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे 776-898-1355. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मी. धन्यवाद. मला तुम्ही